मी सगळ्यांचा आभारी आहे की पुढच्या पिढीचं नुकसान होणार नाही या दृष्टीने आम्ही पुकारलेल्या बंदला सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे। मी त्यांचा असणारा मनपूर्वक आभार मानतो। परंतु पोलिसांच्या मार्फत रात्रभर नोटिसा देणं, डिटेन करणं हे मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे। मुंबईसारख्या शहरामध्ये सकाळी 7 वाजेपर्यंत माझ्याकडे जी काही बातमी होती त्याच्या प्रमाणात 3,500 कार्यकर्त्यांना डिटेन करण्यात आलेलं आहे। चौक्यांवरती किंवा नाक्यांवरती बंदोबस्त असा ठेवण्यात आलेला आहे की ज्याच्यातून एक भीतीचं वातावरण निर्माण होतंय। आम्ही हा बंद जो आहे तो लोकांच्या सत्सद विवेक बुद्धीला अनुसरून आम्ही असणारा दिला होता की ज्या पद्धतीने इथे असणाऱ्या विद्यार्थ्यांवरती अत्याचार होतोय, लाठीचार्ज होतोय, पेपर फुटण्याच्यावरती कारवाई होत नाही आहे किंवा त्याच्यापेक्षा असणारा गंभीर प्रश्न आपण जर बघितला तर अरुणाचल प्रदेशमध्ये 50 किलोमीटर आतमध्ये आर्मी आली। आर्मीने विचारलं काय करायचं तर आर्मीने सुद्धा काही आदेश देण्यात आले नाही। अरुणाचल प्रदेशमधल्या त्याच गावकऱ्याने चायनीज सोल्जर बरोबर 2 हात करत त्यांना तिथून पिटाळून लावलं अशी परिस्थिती आहे। हा जो नाकारतेपणा जो आहे त्या नाकारतेपणा पुन्हा लोकांसमोर आला पाहिजे आणि शासनाने ॲक्शन घेतली पाहिजे। त्यासाठी हा महाराष्ट्राचा बंद आम्ही कॉल दिलेला आहे। प्रतिसाद सामान्य जनता ही त्या ठिकाणी देते। परंतु जी काही मला सकाळी 8:30 वाजता जी काही बातमी आली त्या बातमीच्या याच्यावरनं RSSचा एक ग्रुप, आता वर्ण आदेश आहेत की काय आहेत माहीत नाही आहे, पण तो संघर्ष झाला पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करतोय। आम्ही कार्यकर्त्यांना असं आवाहन केलेलं आहे की आपण असणारा शांततेमध्ये बंद हा पाळला पाहिजे। लोकांना त्या ठिकाणी विनंत्या केल्या पाहिजे। संध्याकाळपर्यंत अधिक माहिती